हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आजची गुड मॉर्निंग होती घराच्या बाहेरून, म्हणजे आता आमची सुरू झाली आहे दिवाळीचे कामं। तर आज सकाळी सकाळी पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडे कपडे धुवायला काढले, ब्लँकेट आणि कर्टन्स वगैरे। तर आता आम्ही वॉश करतोय। सो चलो, आजपासून आपल्या दिवाळीच्या कामांना सुरुवात झालेली आहे। तर आपले आता इथून पुढचे ब्लॉग साफसफाई, शॉपिंग असेच येतील, सो बघत राहा। इथे कर्टन्स वगैरे आहेत आणि इकडे ब्लँकेट आणि ते आहे पिलो कव्हर, सगळं काही काढलंय आम्ही। पाणी आलंय तर पटपट धुवून घेतो। काय आहे, आज सुरुवात केली ना आपण? आज सुरुवात केली घराच्या बाहेर। पाणी आलंय आपलं, 6च्या आधीच पाणी येतं। हां, आपण आज 6ला सुरुवात केली। आज सगळा ती पण साफसफाई पासून सगळा दिवस आज कामात जाणार आहे। हो, येस। तर चलो, आमचे कपडे वगैरे धुवून झाले, पूर्ण ओलं होऊन गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे ड्रेस वगैरे चेंज केला, म्हणजे मी तर परत हे केलं। आणि आता कपडे वगैरे धुवून झाले आमचे, सगळे सुकट टाकून दिले, फक्त ब्लँकेट राहिले ते थोडे जड आहे, त्याच्यामुळे मग ते थोड्या वेळाने वरती घेऊन जाऊ, ते टेरेसवरती टाकायचे। हे बघा, इकडे कर्टन्स वगैरे टाकले आणि इकडे काही छोटे कपडे होते ते टाकले, इथे पण टाकून दिले। आणि इकडे बॅक साईडला ऊन असतं तर इथे पण कर्टन्स टाकलेत। आता चहा वगैरे नाश्त्याचं बघू काहीतरी। आय थिंक पोहेच बनवायचे आज पण, कारण की पोहे हे सगळ्यांचेच फेवरेट असतात, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ घरामध्ये पोहेच होतात। सो चलो आता। आणि वरती पण सुकट टाकले काही, आणि काल हे हॉलमधले सोफ्यांचं वगैरे सगळं धुवून झालंय। हे बघा, याचे कवर पण कालच धुतले, हे पण धुवून झाले, इथले कर्टन्स पण धुवून झाले, इथे ठेवले ते फक्त सुकून गेले त्याच्यामुळे। अँड वरच्या गॅलरीमध्ये इकडे ते सोफ्याचे कवर वगैरे सुकताय, म्हणजे थोडंसं उन्हात टाकलं त्यांना, रात्री पाऊस आला होता ना त्याच्यामुळे। इकडे पण कपडे टाकून दिले, साड्या वगैरे होते थोड्याशा काहीतरी, इथे जीन्स पॅन्ट। इकडे मागे बेड कवर टाकले, कारण की आमचं कसं लगेच बॅक साईडने इकडनं ऊन येऊन जातं, त्याच्यामुळे इकडे मागे कपडे टाकले की पटकन सुकून जातात। आणि इथे ताई पोहे बनवत आहे सगळ्यांसाठी, पोह्यांचा नाश्ता आहे आज। आणि माझा चहा, आता मी पिते चहा, चहा पण इकडे रेडी आहे। आणि हे बघा आमचा फिश पॉट आणि 2 मासे थोडेसे मोठे होत चालले, त्यांना त्यांचं खायचं देते मी। लिमिटेड टाकावं लागतं, म्हणजे 4-4 दाणे बहुतेक, जास्त टाकलं तर मग त्या माशांना त्रास होतो, त्याच्यामुळे बघा कसे हालचाल करतात, कसे फिरताय। आणि जर त्यांना भूक लागली असेल ना, ते जर त्यांचं खायचं टाकलं की लगेच वरती येऊन जातात। घड्यात आताशी फक्त 8 वाजले, आम्ही लवकर उठलो होतो त्याच्यामुळे आमचं पटपट धुवून झालं, त्याच्यामुळे काही इतकं वाटलं नाहीये की उशीर झालाय वगैरे असं काही। पण मग आता 8 वाजले, अजून बघतो पुढचे कामं 1-2, तर काहीतरी आवरायचं आहे, खालचं बेडरूम वगैरे आवरतो कदाचित। आता आम्ही इकडे नाश्ता करतोय मस्तपैकी पोह्यांचा, आणि हे दोघं पण चिमण्यांना बघताय। मी तुम्हाला मगाशीच दाखवलं, ते अजून एक नवीन घर बनवतात त्यांचं, हे बघा। आम्ही मस्तपैकी आता पोहे एन्जॉय करतो। याचं झाडू आहे पण ते पुढचं हलतंय, तरी पण त्याला मी थोडंसं ऍडजस्ट केलंय। याच्याने आता इथलं साफ करायचं, बाहेरचं वरच्या गॅलरीतलं। आपल्याला आहे ना तो बांबू आहे ना, त्याला शिरायला लावावं लागेल, त्या बांबूच्या झाडूने चांगलं झटकता येतं। हे हलतं पण निघतंय याच्याने जाळ, त्या कोपऱ्यात पाहिजे नाही। इथं धुवावं लागेल खिडकी डायरेक्ट, तेव्हा त्याचे धुवून निघाल, जाळ वगैरे निघालाय। आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते हे काय आलंय आमच्या कुठे आपलं कोरफडचं झाड असतं ना, कोरफड असते ना, तर त्याला हे काहीतरी आलंय, मला नाही माहिती ते काय आहे, पण असं फुलांसारखं आलंय त्याला पूर्ण मोठं। जर कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा की हे काय असतं। इथे आम्ही आता हॉलची क्लिनिंग करायला घेतलंय। ऍक्च्युली आम्हाला तर समजत नाहीये की आम्ही कुठून कामाला सुरुवात करू, किचन आवरू की हॉल आवरू की बेडरूम आवरू, पण भांड्यांचं म्हटलं आम्ही थोड्या दिवसांनी, म्हणजे 2-3 दिवसानंतर आवरू भांडे वगैरे किचन। तर मग आम्ही हॉल आवरायला घेतलाय सगळ्यात आधी, पीओपीचं वगैरे सगळं काही झटकून घेतोय, खिडक्या वगैरे पण झटकून पुसून घ्यायच्या त्या,
भिंतींना पण थोडं थोडं नॉर्मल जाड आहे ते पण काढून घेतोय. आणि हे धुवायचं आहे काही, ते धुवायचंय तिकडचं ते हे धुवायचे. हे आमच्याकडे ना हे बघू शकता तुम्ही 3 आहे. काढते, काढूनच ठेवा. हे बघा आमच्याकडे 3 आहे असे. आय थिंक याला ना धुतलं का वॉश केला की एकदम छान होतं. म्हणजे हे पण आपलं काय म्हणते ते लोकरीचा दोरा असतो ना तो, ते पूर्ण आधी तर ते वॉश केल्यावरती एकदम व्यवस्थित म्हणजे चमक येते त्याला. आज मी हिला फॅन पुसायला सांगितलंय, कारण नेहमी मीच फॅन पुसते सगळे फॅन. दरवर्षी आईच फॅन पुसतात. दरवर्षी पण नाही, पण मला असं मधून मधून महिन्यातून एकदा मला फॅन पुसावं लागतं. आता आज तिला सांगितलं तरी फॅन पुसून पाहा. आता आमचं असं गाव म्हणजे ऍक्च्युअली मध्ये पूर्ण घर आवरणं, कारण ही दिवाळी आमची पहिलीच आहे आणि सगळं आवरायचं, सगळं काही आमचा पहिलाच एक्सपिरियन्स. म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स येणार आहे की काय आवरायचं, कसं आवरायचं, आई कसं आवरत होत्या, काय करत होत्या, तसं आई सांगता येणे तसं करते मी. त्याच्यावर आता मिशन फॅन क्लीनिंग तो फिरतोय राव, तो एक ठिकाणी थांबत नाही. तो तुझ्या नावाने सारखा आहे, स्थिर नाहीये. बरोबर, स्थिर असता मग कसं काय चाललं असतं त्याला स्थिर बनवून. जेवणाचं तर आमचं काही अजून हे नाही, कारण की आम्ही नाश्ता केलाय, पोहे खाल्ले, त्याच्यामुळे थोड्या वेळाने जेवण बनवणार आहे, जशी भूक लागेल तसं. ही आहे बैलगाडी, माझ्या लग्नातल्या रुखवतातली. त्याच्यात हे होतं काय म्हणतात त्याला, धान्याचे पोते वगैरे ते काढून ठेवले. आणि फक्त बैलगाडी. हे पण आहे आमच्याकडे शोचं, म्हणजे याच्यामध्ये कॅन्डल लावायच्या, त्या छोट्यावाल्या कॅन्डल असतात त्या ठेवते आहे. हे आहे त्यांनी आय थिंक अजून मोर आहे, भरपूर काही आमच्याकडे शोच्या वस्तू आहेत. हे सगळं आहे त्यांनी जे जिकडे तिकडे फिरायला गेले ना, राजस्थान, जयपूर वगैरे तिकडून आणलेले. मस्त मस्त आमचे. तुम्हाला दिवाळीच्या वेळेस दिसेलच आमच्याकडे काय काय शोपीस आहेत. तर आता हॉलचं बऱ्यापैकी आवरून झालंय, फक्त झाडून पुसायचं राहिले. आणि आता आम्ही आलोय बेडरूम मध्ये, कारण की आता बेडरूम मिशन आहे. यांचं काहीतरी वेगळं चालू राहतं. मिशन बेडरूम. उन्हा पण पाहिजे ना, आपण आवरायला काढलं असं म्हणाला काय झालं, उन्हाच नाही. गादी जी आहे ना बेडवरची गादी जाय, जाय, उन्हात जाय. ठेवायची, पण नेमकं आम्ही जास्त ऊन पडलं म्हणून खाली आलो पटकन की गादी पटकन बाहेर ठेवू असं, पण खाली आलो आणि ऊन गायब झालेले. सो बघू आता. 11:30 वाजले, होईल दुपारून ऊन येईल चांगलं. भारी फॅन आहे रे तुमचा. आता बेडरूमचा फॅन क्लीन करायचं मिशन आहे. त्यांना वाटलंय मी पडली, पण मी पडली नाही. बघायला आले की मी पडली. ये फेकायला. सगळे घाबरले, त्यांना पडली. जर मी पडली असती तर या मुलीने आता एक शॉट केलेला आहे. आम्ही सगळे तिकडे होतो. ऍक्च्युली मी तो झाडू खाली टाकला, पण एकदम जोरात आवाज आला की पडल्यासारखा. यांना सगळे हे सगळे तिकडे पुढे होते, यांना वाटलं मी पडली काय, सगळे पळत पळत आले मला बघायला. एकदम चुकीचं आहे. इथे उडदाच्या डाळीचं वरण बनवलंय आम्हाला जेवण करायला. आम्ही तिघीच आहे आज घरी जेवायला. त्या दोघांना बाहेर जायचं एका कार्यक्रमासाठी. थोडंसं जास्तच झालंय वरण, पण ठीक आहे. आणि इकडे भात लावलाय, उडदाच्या डाळीचं वरण, बाजरीची भाकर, मस्त जेवण करू आम्ही. आणि आवरायचं पण काम चालू आहे एका साईडला. हॉलचं मोस्ट ऑफ झालंय, खाली बेडरूमचं पण आता थोडंसं राहिलंय बाकी. म्हटलं आधी जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग परत सुरुवात करू कामाला. हे बघा आता आम्ही मस्त इकडे तिघी जणी जेवण करायला बसलोय. काम पण चालू आहे आमचं तिकडे. छान असं लोणचं, एकदम मस्त जेवण होणार आहे आज आमचं. लोणचं, ठेचा, बाजरीची भाकर, उडदाच्या डाळीचं वरण, कांदा, भात, असं आम्ही तिघी जणी मस्तपैकी दाबून जेवण करणार आहे आज. असं काहीतरी होणार का बाई? नाही, कंटाळा नाही येणार. हे बघा
इथला पसारा काढून ठेवलाय या सोफ्यामधला. हे सगळं सोप्या बदलय. सगळं सामान आहे याच्यामध्ये. जेवण झालं. इकडच्या वरती त्या फ्रेम वगैरे होत्या त्या पण काढल्या. इथलं पुसून घेतोय आम्ही. काय म्हणता आई? काही नाही, आता इतका कंटाळा आलाय. आता जेवण झालं, आता असं वाटतं झोपून घ्यावं, पण झोपायचं नाही आपल्याला. आता एवढा पसारा पडेल, ते काम दिसतं ना डोळ्या पुढं, ते आवरणच बाकी. त्यामुळे आम्ही जेवण केलं पटकन उठलोय, कारण की बसून राहिलो असं आळस आला असता. माझ्या सासूच्या बऱ्याच एक वस्तू बाहेर निघताय. म्हणजे की त्यांनी जे काही घेऊन ठेवलेलं. हे काय आई? ते मसाज करायचं असं. बापरे, सेल नसतं आता. म्हणजे सेलवर आहे का ते? सेलवर आहे. मसाजचं आहे हे. मसाज कसं काय खोला ते बटन असेल त्याचं रेडवालं, ते ऑन करून सेल वगैरे. हा सेल ना. इकडे वाफेचं मशीन आहे. परत त्यांचे जुने काही फोटो वगैरे पण आहे. हे बघा, हा फोटो तुम्हाला दाखवते मी. पप्पांचा आणि आईंचा फोटो आहे. लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी काढलेला आहे असं आई म्हणताय. जुने फोटो बघून आत्ता आणि जुने फोटो खूपच बदल आहे. आणि हा एक आहे. हा फोटो आहे माझ्या नवऱ्याचा. दहीहंडीला काढलेला आहे का? दहीहंडी दुसरीला नाही ग, बालवाडीचाच होता. बालवाडीलाच होता. 2005 मध्ये काढलेला आहे फोटो. 2005 2001चा आहे. 4-1 वर्षाचा असतो. चला आता मी परत आमच्या बेडरूम मध्ये चाललोय. थोडंसं बेडमधलं सामान काढायचंय. बाकीचं वॉर्डरोबच्या वरचं ते सगळं काही क्लीन करून झालंय. आणि फक्त बेडमधलं काय जे असते ना कपडे वगैरे ते काढायचे, ते पुसून घ्यायचं, परत ठेवून द्यायचे. तुम्हाला दाखवते मी बेडरूमचा. बेडरूम मधला इतका पसारा. हा बेडरूम आहे. बेडवरची इकडचं हे वॉर्डरोबचं आणि वरचं लाफ्टचं ते क्लीन करून झालंय. बाकी इथे थोडंसं राहिलंय पसारा, म्हणजे कागद पिशव्या वगैरे, तर ते सगळं नंतर क्लीन करायचंय. बेडची गादी बाहेर टाकली आहे, म्हणजे उन्हामध्ये टाकली आहे. बाकीचे हे आमचे फोटो वगैरे. सो असं थोडाफार अजून बेडमध्ये पसारा आहे. आता हे वरती करून याच्यामधला पसारा. बेडमध्ये पण बरंच आहे काहीतरी सामान वगैरे, ते पण काढायचं आहे. आणि मध्ये झाडून पुसून घ्यायचे सगळं काही. हे बघा, आता आई एक काढायचंय पसारा आम्हाला. पिशव्या तर भरपूर आहे आपल्याकडे. पिशव्यांचा इतका स्टॉक आहे ना आई. त्या तिकडं मध्ये वॉर्डरोबच्या ड्रॉवर मध्ये पण इतक्या पिशव्या. बापरे. आमचं बऱ्यापैकी आवरून झालंय. मोस्ट ऑफ जवळपास सगळं झालंय. थोडंसं बाकी, थोडंसं म्हणजे भांडे ते तर बाकी आहे. पण आज जे काम काढलं होतं आपण, आज जे काम काढलं होतं त्याच्यातलं मोस्ट ऑफ सगळं झालंय. म्हणजे एक 10% बाकी आय थिंक, फक्त नॉर्मल. बाकीचं आवरलंय. 10% नहीं, आज का जो निकाला वो उसमें से आज का थोडंसं राहिलं. आता फक्त झाडायचं बाकी होतं. गाद्या तर बाहेर सुकताय. बाकी मोस्ट ऑफ तर होत झालंच आहे आय थिंक. 3 वाजले. तर आता आम्ही थोडा वेळ आराम करतो आणि त्याच्यानंतर मग बघू पुढचं काय ते. अर्धा दिवस आम्ही साफसफाई केली, म्हणजे निघतच राहतं काही ना काही दिवाळीचे कामं आहे म्हटल्यावर. पण मग आज जे आम्ही काढलं होतं ते सगळं काही झालंय. तर आता आम्ही थोडा वेळ आराम करतो. मी इकडे चहा ठेवलाय. आता आम्ही चहा पितो सगळेजण. आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर गेलो बाजारामध्ये. भाजीपाला आणायचा होता. बाजारात जास्त काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे पटपट भाजीपाला घेतला आणि आलो आम्ही घरी. आणि आता सगळेजण फ्री झाले, कारण की आम्ही तिघी जरा दमलोय. काम केलं दिवसभर, त्याच्यामुळे दिवाळीचे कामं तर दिवाळी लक्ष्मीपूजन येईपर्यंत काम संपतच नसतं आपलं. त्याच्यामुळे कंटिन्यू काही ना काही चालू असतं. तर मग अजून आमची शॉपिंग बाकी आहे. परत किचन आवरायचं बाकी आहे. तर मग ते पण व्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आम्ही शॉपिंग काय करतो ते मी घेण्यासाठी जाईल, तर ते पण व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. सो आजचा आपला व्लॉग तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.